तर शुभ सकाळ सर्व भावांना. अजून एका नवीन दिवसात तुमचं सहर्ष स्वागत. आज आपण चाललोय वखरायला. आपले टोटल वावर की पलटी करेल होते ते सगळे आज वखरायचे, त्याच्यासाठी चाललोय. आज काका गेले पुढं. काका आज मकाला पाणी भरतील आणि मी ट्रॅक्टर चालवील. असं काही आजचं काम आहे आपलं. वखरायचं काय रापसाप रापसाप जोरात ट्रॅक्टर चालवतो. हे बघा मित्रांनो, हे वावर पहिले आपण सुरू करू. पहिले काढाचा तास लो टॉप मध्ये काढून घेऊ, मग फर्स्ट हायवर दाना चालून देऊ. तर हे बघा असं काहीच निघू राहिलं. परत हे दोन वावर एकखटी घेतली, इथून तिथून काका वसन काढू राहिली. कसा चालतोय मित्रांनो ट्रॅक्टर, नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो 10 वाजले. हे बघा 1 तासात मी एवढं काहीच काढलंय आणि थोडं राहिले, काहीतरी अर्ध्याच्या वर तर निघाले. आणि खरा टाइमपास वसन काढायलाच होतो. वसन म्हणजे हे बघा हे सगळं काढायला लागत, नाही तर वखर लागत नाही आणि पाहिजे असं काम नाही होत. त्याच्यामुळे प्रत्येक तासाला मी उतरून हे काढून घेऊ राहिलो. हे बघा असे काहीशी वावर निघू राहिले. तण असल्यामुळं पाय द्यायची गरज पडते एवढ्या लवकर. लय गाबा झाले. पाऊस जर परत आला तर लय वाढली. आणि आज व्हिडिओ लेट येईल त्याच्यासाठी क्षमा असेल. कालचा ब्लॉग जो आज अपलोडिंगला टाकलाय 8 वाजताच अपलोडिंगला टाकलाय. 10 वाजले अजून काही तो म्हणजे अपलोडिंगच दाखव राहिलं. फक्त वेटिंग दाखव राहिलं. तिथं काय व्हायला काय माहिती. माझ्याबरोबर असं 4-5 वेळेस व्हायचे. फक्त याच चॅनलवर चालू आहे अपलोडिंग. 5-1 मिनिटात व्हायला पाहिजे लवकर. काय झालं तेच कळत नाही, त्यासाठी माफी असेल. कालचा ब्लॉग तर मित्रांनो फायनली आपला 10 वाजता ब्लॉग अपलोड झालाय. खूप उशीर झाला. तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तो ब्लॉग. दुर्वाने ट्रॅक्टर चालवलाय त्याच्यात पहिल्यांदी. पण बघा इथे झाडाखाली थांबलोय. झाडाच्या मुळे लय त्रास देते. परत हे काढून घेऊ. नारळाच्या झाडाच्या मुळे आहे बघा. असं असलं कसं काय वखर लागेल, त्याच्यामुळे पहिले काढून घेऊ. आणि एवढं काहीच राहिलंय आपलं. हे 1 तास आणि एवढं. तर 11 वाजले. आम्ही चाललोय जेवायला. ट्रॅक्टर तिकडे लावून दिला. आपण चाललोय. तर मित्रांनो 2 वाजले आणि आपल्या काकांचा चालू आहे ट्रॅक्टर. ते गेले तिकडं शेरी. इकडं पाणी दाखव राहिली जेण्या बाईला आणि मनीला. आणि आपण पण जाऊ आता थोड्या वेळाने तिकडे ट्रॅक्टर कडे. काका एक वावर काढून घेतील ती. पंच पण आज धुवून आणली. चमकू राहिली. आणि आपला चाललाय थोड्या वेळ आराम. तर मित्रांनो 3 वाजत आले. आपलं चाललंय तारक मेहता पाहायचं काम. तर मित्रांनो 3:15 वाजले. आपण निघालोय ट्रॅक्टरच्या दिशेने. हे बघा तिकडं उभा आहे. चला जाऊ तिकडच. आपले ब्लॉक पाहू राहिले ती. हे बघा यांचं मक्कावर पाणी चालू आहे. एवढी झाली आपली मका काहीशी. तर केली आहे सुरुवात. हे बघा पहिलं तास मारले. तर मित्रांनो हे पहा
इथं ट्रॅक्टर 100% फसला असता, पण मला समजलं पटक्यान मागे घेऊन टाकला लवकर. आणि तिकडं पुढं साईड नाही नेला तर तिकडं पण वल्लच आहे, तिकडं पण डायरेक्ट खाली बसून जाऊ राहिला. असं काहीची स्थिती इथं. मकाचं पाणी येत असेल नाही बा, इथं पण वल्लय. ये बा डायरेक्ट धप्पा पाय जाते. आता ट्रॅक्टर आहे शेवटी, या मकातलं पाणी याच्यात आलं असेल त्यामुळे इथलं सगळं टोटल वल्लच राहिलं. मित्रांनो ते वावर झालंय आपलं कम्प्लीट. रिव्हर्सनी काढून घेतलं, ते वल्ल्या ठिकाणी सोडून दिलं. आता चाललोय घरी, तेव्हा आलोय घरी. तर मित्रांनो 4:30 वाजले आणि आपण चहा पितोय घरी येऊन. काका पण चहा पितो. तर मित्रांनो 6 वाजले आणि एकदम नॉर्मल असे थेंब पडू राहिले. पाऊस येतोय थोडा थोडा. आणि इथं बघा कोणता ट्रॅक्टर चालू आहे, आयशर 485 चालू आहे. ओल्ड मॉडेल आहे, कल्टिवेटर वर चालू आहे फानावर. तर मित्रांनो 6:30 वाजले आणि आपण थोडा वेळ पाहत बसलो होतो फोन, टाइमपास. आता आपण आपली कारवाई स्टार्ट करू. पहिले गिन्नी गवत तोडू. अरे जेने भाईला काय खाजवाली काय डोक्याला, अरे जेने भाई. आणि मग कुट्टी काढू. हे पा आपलं कुठे आयशरचा आवाज बघा मित्रांनो, ओल्ड आयशर. ओल्ड आयशर या ओल्ड म्हणजे एवढा पण ओल्ड नाहीये, 3-4 वर्षाचा ट्रॅक्टर असेल. त्याच्यानंतर एका वर्षाने लगेच न्यू मॉडेलचे आता जे आयशर न्यू डिझाईन, न्यू सायलेन्सर 5 स्टार वाली. तर मित्रांनो आणलं गवत तोडून, आता याचे तुकडे करून टाकू. कारण की आपल्याकडे काही कुट्टी मशीन नाहीये, किंवा मस्तपैकी वे आणि याचे तुकडे करून टाकू बारीक बारीक. तर काका पण आले, इथलं गवत टाकू राहिले. आज कुट्टी टाकायचा प्लॅन कॅन्सल झाला कारण की जास्त झालं. मनी डार्लिंग. तर दिले बांधून, हे बा रवळे लावून घेऊ. शुभरात्री. चला तर मित्रांनो, असंच काहीच होता आजचा आपला दिवस. आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करू. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.